मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। लक्षात ठेवा आता मॅचला सुरुवात झाली आणि इथून मी प्रत्येकाला विनंती करतोय, प्रत्येक संघाला विनंती करतोय वेळेच्या आतमध्ये उपस्थित राहायचं आहे। पहिला बॉल कुणाल तयार, आकाशसाठी पहिलाच बॉल चांगला फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केला। ऑन साइडला बॉल निघून चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचतात डाऊन दी बॉल आणि या बॉलवरती 2 धावा जरूर कंप्लीट केल्या गेल्यात। स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेश केल्या जाते चंद्रपडा बॉयज या संघाच्या माध्यमातून। वेलकम निशान पाटील, व्हॉइस ऑफ पायचा गोड आवाज कालच्या दिवसामध्ये आपण ऐकला, आजच्या दिवसामध्ये देखील ऐकणारच आहोत। इथे फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल होता आणि या बॉलवरती जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते। महेंद्रजी पाटील हे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये। कालच्या 2 दिवसात आपण पाहिलं गेलं तर अशोकजी राऊत सरांना आपण पाहिलं, जबरदस्त पंचांची भूमिका त्यांची राहिली गेली। कालच्या दिवसात मॅक्विलन गोवीचा तडाखा आपण पाहिलं, जबरदस्त कामगिरी त्याची राहिली। फुलटस बॉल होता, मिस करत असताना आपण ऑन साइडला बॉल निघून चालला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतील तत्पूर्वी 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केलेले आहेत। मॅक्विलन गोवींच्या कालच्या दिवसात 100हून अधिक धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत। 94 धावफटकावरती कालच्या दिवसात आपण पाहिलं ते मॅक्विलन गोवींच्या 2 ते 3 विकेट्स देखील मॅक्विलनने घेतलेल्या आहेत। कौतुक करावं लागेल मॅक्विलन गोवींचं। याही वेळेला फुलटॉस बॉल लॉंग ऑफला बॉल निघून चालाय, त्याकडे क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत, टीमचे कॅप्टन आहेत आणि अगदी जर पाहिलं तर पुन्हा एकदा फेकी होईल आणि तत्पूर्वी रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती या ठिकाणी कंप्लीट केलाय, त्या म्हणजे 2 धावा आणि या 2 धाव्याने टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते ते म्हणजे 6 धावा। 4 चेंडू फेकून झालेत। याही वेळेला फुलटॉस बॉल होता, पण आकाश पहिल्या ओव्हर पासून आक्रमक होताना दिसत नाही। सिंगल डबल वरती फोकस करत असताना मिसफील्ड झाले आणि पुन्हा एकदा जर पाहिलं तर मनीष कमबॅक करतील, फेकी होईल आणि तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या। 2 धावडे संघाच्या धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फडकावरती ती म्हणजेच 10 धावा। 8 धावा आहेत धाव फडकावरती। मयूर म्हात्रे जी स्कोरिंगची भूमिका अदा करत असताना पहिल्या दिवसापासून आपण जरूर पाहिले गेल्यात। शेवटचा अंतिम बॉल फुल लेनचा बॉल होता, ऑफ साइडला पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो। लॉंग ऑफला फिल्डर पोहोचलेत, 1 धाव कंप्लीट केलं, दुसरीचा प्रयत्न चालू आहे। याही वेळेला 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत। फिकी खराब, परंतु बॅकिंग या ठिकाणी येताना दिसते आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चंद्रपडा बॉयज हा संघ जाऊन पोहोचतोय बिनबाद नाबाद जिंदाबाद। 10 धावा, चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये टीम चंद्रपडा बॉयज। आपा आहे तो भारी, गोर गरीब जनतेला लाभला कैवारी, आपल्या हितेंद्र आप्पांची आहे आदाच न्यारी, हे सहान थोर दादाला लोकमानी ती सारी। थँक्यू डीजे। नंबर 2 च्या षटकामध्ये आपण जरूर बघतायत वेदांत पाटील यांना पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर हाताळला गेला, सुंदररीत्या आपण जरूर बघतायत, पंच जरूर इशारा करतीलच आमच्यापर्यंत। हा बॉल डॉट। पहिलाच बॉल सुंदररीत्या वेदांत पाटील यांना आपण जरूर बघतायत, यंग टॅलेंट आहेत। ऑप्टिकच्या बाहेर शबल झाले, हेच पाहत असताना रीड करून या ठिकाणी गोलंदाजी केली जाते, परंतु क्षेत्ररक्षणाचा अभाव कुठेतरी दिसून आलाय। ज्या ठिकाणी 1 धाव होती पुन्हा त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत। चंद्रपडा टीम देखील जर पाहिलं तर एक यंग टॅलेंटने भरलेला संघ आहे, यंग खेळाडू फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात। वेलकम निशान पाटील, व्हॉइस ऑफ पाय, आमचे जवळीक मित्र म्हणून आपण नेहमीच पाहत आहेत या पंचकृषीमध्ये, त्यांचं देखील स्वागत असेल। बॉल तयार ओव्हर द विकेटने, हा बॉल फुलटॉस आहे, इनसाइड आउटच्या माध्यमातून चांगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतायत परंतु बॉलचा पाठलाग होणार नाही आहे। या बॉलवरती मिळतील धावा 4। सभापती चषकातील आजच्या दिवसातील पहिला चौकार अभिषेकच्या बॅटमधून।
थँक्यू डीजे. मात्र बद्दल स्पोर्ट्सचं देखील फार मोठं योगदान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून लाभले गेले. कल्पेशजी म्हात्रे आणि मनीषजी म्हात्रे MB नाव नाही तर ब्रँड बनलं गेले संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये. हा बॉल फुलटॉस होता हेच पाहत असताना जर पाहिलं गेलं तर जरूर या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर एक धाव जरूर कंप्लीट केली गेली. गेम इज ऑन. या वेळेला फुलटॉस बॉल आहे. आक्रमक आता केले या बॉल वरती. थेट जाईल डीप विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला चौकार आपण पाहिला अभिषेकच्या बॅट मधून, परंतु आजच्या दिवसातील पहिला षटकार आकाश चव्हाणच्या बॅट मधून आलाय. षटकार 6 धावा. भेदभाव म्हणून वसई विरार मध्ये आहे हो नाव. वसई विरार मध्ये आहे हो नाव म्हणून वसई विरार मध्ये आहे. अरे त्याचा प्रेमळ आहे स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. दादाच्या पाठीशी सारा गाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. एक कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. समाज सेवक शोधून भेटणार नाही आपल्या. क्या बात आहे. सुंदर संगीत बेडादादा भोईर यांच्या वरती आधारित आपण हे जरूर संगीत पाहतायत. ग्रेट पर्सन म्हणून आपण सातत्यपूर्वक पाहिले गेले. बोलत यार ओव्हर दी विकेटने वेदांत पाटील. याही वेळेला फुलटॉस मिस केलाय, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतील का प्रश्नचिन्ह होता. उत्तर आले पोहोचलेत, परंतु झेल त्या ठिकाणी केली ड्रॉप. मानव किड्यांना देखील आपण जरूर बघतायत आयोजकांच्या भूमिकेमध्ये. त्याचं देखील कौतुक करावं लागेल. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या त्यामध्ये 2 धावा 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर चंद्रपडा बॉयज जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 25 धावा या धाव फटकावरती. 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. जितेंद्र ठाकूर अप्पा पाटी दादा झालाय सभापती. हे नाही मनात कसली भीती त्याची महती सांगू मी किती. त्याची महती सांगू मी किती. त्याची महती सांगू मी किती. त्याच्यासारखा शोधून दावा कोणी असा सभापती कोणी हाय का. त्याच्यासारखा शोधून दावा कोणी असा सभापती कोणी हाय का. अरे समाज सेवक. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक आल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आयोजकांचं, सर्व मान्यवरांचं या सभापती चषक 2025 मध्ये सुस्वागतम असेल. आजचा शेवटचा अंतिम दिवस आपण जरूर बघतायत. फायनल डे संडे फंडेचं क्रिकेट. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर शपल झाले. सुंदर फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग लेगला बॉल निघून चाललाय, पसार झालाय. या बॉलवरती मिळतील धावा 4. येतोय दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. सुरुवात तर अप्रतिम आपण बघताय. चंद्रप्रभा बॉयज संघाची 2 षटकांमध्ये 25 होता. नंबर 3च्या षटकामध्ये पहिला चौकार. एवढा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु कुठेतरी मिड ऑफ द बॅट झाला गेला नाही. यस पंचांचा इशारा तो लेग बायची एक धाव असेल. आणि या एकेरी धावडे संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती म्हणजे 30. प्रथम फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळतोय चंद्रप्रभा बॉयज. आजच्या दिवसातील पहिल्या मॅच आपण जरूर पाहत आहेत या 2 संघाच्या माध्यमातून. चला पतू पॅकर्स आणि नायरा ऑर्नेट या दोन्ही संघाला विनंती करतो आपण यायचा आहे. स्लॉक सिपचा नजारा अंदाजा पेश करत असताना बॉलला थेट पाठवले गेले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांकरिता सभापती चषकातील आणखीन एक दमदार षटकार.
खूप खूप धन्यवाद डीजे. हार्ड हिटर फलंदाज म्हणून सातत्याने आकाश चव्हाणला आपण सुरू पाहतायत. पुन्हा एकदा आक्रमण केले. हाई बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. आकाश चव्हाणच्या बॅट मधून सलगचा हा दुसरा षटकार. ग्रेट टायमिंग अँड ग्रेट शॉट. थँक्यू डीजे. सागरजी भोईर या मॅचचा आनंद घेत असताना त्यांना विनंती करतो आम्ही की आमच्या मुख्य VIP डायस वरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. एक सुंदर व्यक्तिमत्व, दत्तले संघाच्या मागे नेहमी राहणारं व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांना बघतायत क्रिकेट वरती भरपूर प्रेम आपल्याला पाहायला मिळते. हेमंतजी तुंबडा देखील या मॅचचा आनंद घेत असताना त्यांना विनंती करतो आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दांडी गुल यष्टा केले उद्ध्वस्त. पहिला धक्का टीम चंद्रपडा बॉयज या संघाला. आकाश चव्हाण बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. हे पहा, स्पर्धा छोटी आहे किंवा मोठी आहे हे पाहायला जात नाही आहे. ज्या ज्या वेळेला डीजे हिमालय ज्या ज्या ठिकाणी कुठलाही परिसर असू दे, ज्या ज्या ठिकाणी डीजे हिमालयची एक क्लिअर साऊंड सिस्टीम असते त्या त्या वेळेला जर पाहिलं तर हा ड्रोन उडवला जातो. कौतुक करावं लागेल हिमालय पाटील यांचं. भरपूर असे साऊंड सिस्टीम वाले असतात की ड्रोन उडवायचे देखील वेगळे पैसे घेतात, परंतु हिमालय पाटीलची खासियत राहिले आणि थँक्यू हिमालय पाटील. पहिलाच बॉल रोहित तेरसे यांना आपण जरूर बघतायत. ऑफस्टिकच्या बाहेर जर सफल झाले. बॅटची आतली कडे घेत असताना बॉल मागे निघून चाललाय आणि या बॉल वरती कम्प्लीट केली जाईल ती म्हणजे एक धाव आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज होतील बाद. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम चंद्रपडा बॉयज संघाला आणि आता मात्र परतावं लागते ते म्हणजे फलंदाज रोहित यांना. थँक्यू डीजे. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि धावा फटकावरती झाल्यात त्या म्हणजेच 43 धावा झाल्यात. म्हणजेच 3 धाव्या ऍड केल्या जातील म्हणजे 46 होतील आणि तिथून जर पाहिलं तर 47 धावेचं लक्ष असेल. लक्षात ठेवा 18 चेंडू आणि 47 धावेचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू आणि 47 धावा. चला पुढच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. पदू पॅकर्स आणि नायरा ऑर्नेट या दोन टीमच्या माध्यमातून लगेच आपण टॉसची प्रक्रिया या ठिकाणी कंप्लीट करून घेणार आहोत. चला थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. या ठिकाणी टॉस कंप्लीट करणार आहोत. निशांत यांच्या शुभ असते. नायरा 11 ऑर्नेट गॅलेक्सी हा संघ जरूर आपल्याला पाहायला मिळतो. टॉसची प्रक्रिया कंप्लीट होत असताना छापासा कॉल. नाणेफेक जिंकली टीम पतू पॅकर्सने. यस विशाल, नाणेफेक जिंकले निर्णय काय असेल सांगतो. यस निर्णय पेंडिंग राहील. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो म्हणजे टीम पतू पॅकर्स. त्याचा निर्णय पेंडिंग राहील. त्यांच्या विपक्षात असेल नायरा 11 ऑर्नेट गॅलेक्सी. ज्या वेळेला थेट दुसऱ्या डावाला सुरुवात होईल व्हॉइस ऑफ पाय निशांतजी पाटील त्या ठिकाणी सज्ज असतील. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय सभापती चषक 2025 चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आणि आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आणि आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चंद्रपडा बॉईज विरुद्ध चिंबारो बॉईज या दोन संघांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती धावा जोडल्या त्या 46 धावा आणि 47 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये चिंबारो बॉईजच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. खरं तर 3 षटकांचे सामने आजच्या दिवसामध्ये तुम्ही पाहताय, कारण भरपूर जास्त आज सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे आज पहिल्याच मॅच पासून 3 षटकांचे सामने या क्रीडा स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय. 47 धावांचं टार्गेट, एक मोठं टार्गेट या मॅच मध्ये. खरं तर बॅटिंग चांगली केली पहिल्या सत्रामध्ये. फलंदाज आकाशनं भरपूर जास्त इम्प्रेस केलं. त्याच्या बॅटमधून 11 चेंडूमध्ये 30 धावा अक्षरशः तो बरसला. मैदानाच्या चहू बाजूनं त्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळाले आणि खरं तर 46 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 47 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये टीम चिंबारो बॉईजच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती अभिषेक हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पंच अधिकृत इशारा करतील सामन्याला होती सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज देखील तुम्ही पाहताय. कुणाल पाटील स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस पाहिलं तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर अजिबात केलेला नाही. इथे पहिला चेंडू डॉट येतोय अभिषेकच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करत असताना अभिषेक या मॅच मध्ये खरं तर पहिला चेंडू त्यांचा खूप चांगला राहिला. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न कुणालने केला होता, परंतु व्यवस्थित फटका खेळू शकले नव्हते. डॉट चेंडू आलाय पहिला चेंडू अभिषेकच्या माध्यमातून. अभिषेक पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो, यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. टीचं वाईड बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. लाईन खराब होती कारण लेग स्टंपच्या खूपच जास्त बाहेर जाणारा चेंडू होता आणि पंचाने इथे वाईड चेंडू घोषित केलाय. सभापती चषक 2025 चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा तुम्ही पाहताय. BVA चॅम्पियन या संघाच्या माध्यमातून खरं तर निशांत जितेंद्र म्हात्रे यांची अपार मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. आणि जर पाहिलं तर BVA चॅम्पियन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पाहिलं तर कव्हरच्या डोक्यावरून खेळत, गॅप मध्ये खेळत फिल्डर आहेत, परंतु त्यांना बीट करून बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे कुणालच्या बॅट मधून येतोय चौकार या मॅच मध्ये. थँक्यू. चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते कुणालच्या बॅटमधून. अगदी सर्कलला भेदणारा हा फटका पाहायला मिळाला आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी. अभिषेकच्या विरोधात एक चांगला फटका कुणालच्या बॅटमधून या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो, यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न, परंतु जर पाहिलं तर स्क्वेअर फाईन लेगला, शॉर्ट फाईन लेगला फिल्डर पोहोचलेत आणि फक्त सिंगलच मिळते लेग बायच्या स्वरूपात. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती. कुणाल मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात. खरं तर प्रयत्न देखील करत होते, परंतु इथे जर पाहिलं ना तर टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. ज्या उंचीसाठी कुणाल खेळले होते ना ती उंचीच प्राप्त झाली नव्हती. आणि इथे जर पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपात फक्त एकच धाव या चेंडूवरती तुम्ही पाहताय. 47 धावांचं मोठं टार्गेट, त्यामुळे सुरुवातीपासून आक्रमण करावं लागेल. एका बाजूला कुणाल आक्रमकरित्या बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये, परंतु दिलीपला देखील या मॅच मध्ये मोठे फटके खेळावेच लागतील. अभिषेक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट अप ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय दिलीप या मॅच मध्ये. त्याच्याकडे देखील क्षमता आहे, त्याला सलामीला धाडलाय, परंतु इथे जर पाहिलं ना तर मोठे फटके सातत्यानं आणि लिहिल्या पद्धतीने खेळावे लागतील या मॅच मध्ये. अभिषेक षटक क्रमांक पहिला हाताळतोय. आतापर्यंत त्यांनी या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्यात ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मोठा फटका दिलीपच्या बॅट मधून. बॉल जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय धमाका. बॉल सीमारेषा पार, षटकार. प्रेमळ आहे स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. एक कार्य सम्राट विकास पुरुष नाही गाव शहराचा आहे. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. हा पाऊम फुल करत असताना चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे.
6 धावांसाठी षटकार दिलीपच्या बॅट मधून कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती. पुन्हा एकदा अभिषेक या मॅच मध्ये यावेळेस पाहिलं तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, स्लाइस करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऑप्शनच्या हलकासा बाहेर चेंडू होता. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न दिलीपने केला, परंतु अपयशी ठरले. इथे डॉट चेंडू आलाय. खरं तर प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका हवाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. अभिषेक राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. पॉईंट क्षेत्रामध्ये केले, डीप मध्ये फिल्डर नाही आहेत, परंतु बॉल तिथे सीमारेषेच्या जवळ जातोय. फिल्डर आहेत तिथे आणि इथे जर पाहिलं ना तर धावबाच्या स्वरूपात कुणाल पाटील बाद होत आहेत. संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. गेलंय मनात त्यानं घरे, गेलंय मनात त्यानं घर. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. धन्यवाद. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावबाच्या स्वरूपात कुणाल पाटील एक मोठी विकेट या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावांचा पाठलाग करत असताना चिंबारो बॉईज या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौदा धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजेच येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायचे आहेत. 33 धावा, 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. खरं तर इथून जर पाहिलं तर मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. दिलीपच्या बॅटमधून षटकार आलाय, परंतु नवीन फलंदाज मैदानावरती विजय दाखल झालाय. त्याला देखील चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करावी लागेल. प्रथम फलंदाजी करत असताना काय जबरदस्त बॅटिंग राहिली होती चंद्रपडा बॉईज या टीमची, परंतु गोलंदाजी करत असताना देखील त्यांना चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करावीच लागेल. गोलंदाज षटक क्रमांक 2 विकी हा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला दिलीपला तुम्ही पाहता या मॅच मध्ये. 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. खरं तर एक चांगला सामना पाहायला मिळतोय आजच्या दिवसातील पहिला सामना. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण आजच्या दिवसामध्ये भरपूर जास्त सामने आपल्याला खेळवायचे आहेत. बी फास्ट, लगेच सामन्याला सुरुवात करा. विकी बॉलिंग ट्रॅक वरती. खरं तर रनवे मध्ये थोडासा अडथळा, स्वतःला अगदी जर पाहिलं तर कंट्रोल केलं. 12 चेंडू आणि 33 धावा बनवायच्या आहेत, म्हणजेच या षटकामध्ये देखील मोठे फटके फलंदाजाला खेळावे लागतील. दिलीपकडे क्षमता आहे. पहिल्या षटकामध्ये त्याच्या बॅटमधून एक मोठा षटकार पाहायला मिळाला खरं तर, परंतु कुणाल एक महत्वाचा फलंदाज धावबाच्या स्वरूपात या मॅच मध्ये बाद झालाय. खरं तर त्याने घिसाडगाई केली असंच म्हणावं लागेल. यावेळेस पाहिलं तर खोलवर टप्प्याने चेंडू होता, खेळण्याचा जरूर प्रयत्न केलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऑन साईडला चेंडूला टर्न केला आणि डीप मध्ये प्रोटेक्शन होते. जर पाहिलं तर फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. येणारे 11 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती विकीला तुम्ही पाहताय. पहिला चेंडू जबरदस्त त्याचा पाहायला मिळाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना तो गोलंदाजी करतोय आणि खरं तर चांगल्या टप्प्यावरती त्याला देखील गोलंदाजी करावी लागेल, परंतु एका बाजूला विजयला देखील या मॅच मध्ये आक्रमक व्हावं लागेल. विकी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. गतीमध्ये परिवर्तन केले. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता, खोलात टाकला होता, उत्तरच नव्हतं विजयकडे. चांगल्या चेंडूची समाप्ती या मॅच मध्ये करतोय गोलंदाज विकी. जबरदस्त चेंडू, लेंथ चांगली होती आणि लाईन देखील चांगली पाहायला मिळाली. फलंदाजापासून थोडासा दूर ठेवला, खेळण्याचा जरूर प्रयत्न त्या ठिकाणी विजयने केला, परंतु अपयशी ठरले. प्रत्येक डॉट चेंडू इथे दबाव निर्माण करून जाईल फलंदाजांवरती, कारण इक्वेशन जर पाहिलं ना तर 32 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. यावेळेस फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळत लॉंग ऑफला फिल्डर आहे तिथे. चांगली फिल्डिंग, परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती. म्हणजेच काय येणारे 9 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता.
गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती विकी. हो यावेळेस देखील लोअर फुलटॉस चेंडू होता. पॉइंटला खेळत फिल्डर आहेत शॉर्ट पॉइंटला. चांगली फिल्डिंग आणि फक्त सिंगलच मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 18 या आकड्यावरती. आजच्या दिवसामध्ये कोणताही संघ उशिराने दाखल झाला, 5 मिनिटे देखील उशिराने दाखल झाला तरी त्या संघाला 3 धावांची पेनल्टी असेल. कारण सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर चिंबारो बॉईज या टीमला उशिरा दाखल झाल्यामुळे 3 धावांची पेनल्टी देखील लागलेली आहे. विकी. हो यावेळेस देखील चांगला चेंडू विकीचा पाहायला मिळतो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू डॉट. काय गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. प्रभावित करणारं षटक विकीचं राहिलंय. खरं तर धावा हव्या होत्या या षटकामध्ये परंतु चांगल्या लेंथ वरती ते गोलंदाजी करतायत. मोठा फटका खेळू देत नाहीये. फलंदाजाला रीड करताय. इथे देखील जर पाहिलं ना तर खोलवर टप्प्यानं चेंडू होता आणि फलंदाज दिलीपकडे उत्तरच नव्हतं. चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये विकी प्रभावित करतोय. यावेळेस देखील आणखीन एक चेंडू डॉट. सलगचा दुसरा चेंडू डॉट आला या मॅच मध्ये. वाह काय षटक हाताळलाय. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. खरं तर कमबॅक करणारं षटक राहिलंय चंद्रपाडा बॉईज या संघासाठी. इक्वेशन जर पाहिलं तर भरपूर कठीण. येणारे 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या या मॅच मध्ये. 29 धावा. येणारे 7 चेंडू आणि 29 धावा. खरं तर या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा विकीने खर्च केल्या. कमालीची गोलंदाजी त्याची राहिली आणि त्याच्या विरोधात खेळताना दिलीपनं देखील भरपूर मोठा संघर्ष केलाय. जरूर त्याच्या बॅटमधून या मॅच मध्ये आपण षटकार पाहिलाय परंतु तदनंतर दिलीप आणि विजय दोन्ही फलंदाज संघर्ष करताना या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. येणारे 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायचे ते 29 धावा. स्ट्रायकिंग एंडला विजय आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर 5 मोठे फटके या मॅच मध्ये फलंदाजाला खेळाव्याच लागतील हा सामना जिंकण्यासाठी. भरपूर कठीण होऊन बसला हा सामना चिंबारो बॉईज या टीमसाठी. 3 धावांची पेनल्टी देखील या संघाला लागली आणि खरं तर गोलंदाजी देखील खराब राहिली आणि सुरुवात ज्या पद्धतीने फलंदाजांनी करायला हवी होती ना ती सुरुवातच झाली नव्हती आणि परिणामतः थोडंसं अडचणीमध्ये हा संघ या मॅच मध्ये. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतो. खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये परंतु लेग स्टंपच्या हलकासा बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल आणि इथे जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते संघाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती अशोक आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला विजयला या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. हो यावेळी चेंडूला पूल केलाय. पॉवरफुल सक्सेसफुल. भरपूर मोठा फटका फलंदाज विजयच्या बॅट मधून या मॅच मध्ये येतोय. बॉल सीमारेषा ओलांडतोय. येतोय षटकार. थँक्यू. काय जबरदस्त पुलचा फटका फलंदाज विजयच्या बॅट मधून या मॅच मध्ये आला. अर्ध्या विकेट वरती चेंडू टाकला होता. लवकर लाईन पिक केली आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. अशोकचा पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस हुक केलाय. चेंडू हवेत आहे. फिल्डर आहेत का तिथे आहेत परंतु चेंडू पाहतच राहिले. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय आणखीन एक दर्जेदार फटका विजयच्या बॅट मधून या मॅच मध्ये. स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. एक कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. समाजसेवक शोधून भेटणार. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग विजय या षटकामध्ये करतायत. येणारे 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. अशोकच्या विरोधात आक्रमण या षटकामध्ये केलंय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. 2 मोठे फटके विजयच्या बॅट मधून या मॅच मध्ये आलेत. यावेळेस पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे परंतु काय घडलं या सिटीचं वाईड. आणखीन एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या आहेत त्या 30 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. खरं तर विजयने या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली आहे. अशोक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिथे. डाऊन द बॉल. इथे जेल अगदी ड्रॉप कॅच ड्रॉप आणि 2 धावा मिळतील
या चेंडूवरती तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही. विजयनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे कारण त्याच्या बॅटमधून चांगले फटके येत आहेत, परंतु फिल्डिंग खराब राहिली. स्क्वेअर लेग रिझन मध्ये खरं तर कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच असं समीकरण आहे, परंतु फिल्डरनं चुकी केली आणि 2 धावा या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 32 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. हो, यावे समोरच्या दिशेने उंची जास्त लांबी पाहिजे आहे. फिल्डर डाऊन द बॉल, इथे कॅच कंप्लीट. मोठा धक्का, फलंदाज विजय निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. पाठी दादा झालाय सभापती, हे नाही मनात कसली भीती, त्याची महती सांगू मी किती, त्याच्यासारखा शोधून दावा कोणी असा सभापती कोणी हाय का, त्याच्यासारखा शोधून दावा कोणी असा सभापती कोणी हाय का. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. महत्वाची विकेट विजयला बाद केलं. खरं तर लॉंग ऑनला फिल्डर होते आणि कमालीचा झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यानंतर होणारा सामना पतू पॅकर्स विरुद्ध नायरा या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल, परंतु टॉस जिंकलाय पतू पॅकर्स या संघाने, परंतु आपला डिसिजन कळवायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती अशोक. यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळलेत, फिल्डर नाहीये, बॉल जातोय सीमारेषेच्या जवळ. अगदी त्या ठिकाणी फिल्डर पोहोचले आणि खरं तर धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जर पाहिला तर केलेला आहे. फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 33 या आकड्यावरती. काय जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये चंद्रपडा बॉईज या संघाने केलेली आहे. इम्प्रेसिव्ह बॅटिंग आणि गोलंदाजीमध्ये देखील दमखम. यावेळेस पाहिला तर खोलवर टप्प्याला चेंडू आणि वाईट ऑफ लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि खरं तर हा सामना जिंकलाय चंद्रपडा बॉईज या टीमनं. अभिनंदन अभिनंदन चंद्रपडा बॉईज टीम. खरं तर पहिला सामना खेळत होते आणि पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी चांगली या संघाची पाहायला मिळाली आणि गोलंदाजीमध्ये देखील दमखम पाहायला मिळाली आणि फिल्डिंग देखील अप्रतिम राहिली, परंतु या मॅचचा हिरो ज्याच्या बॅटमधून